पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एका गावात जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली आहे। बंद घरासमोर एक व्यक्ती जादूटोणा करत असल्याचा प्रकार थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला सुप्रीम कोर्टाने हिरवा कंदील दिला असून मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे। नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली। विजय माल्याने FEO कायद्याला दिलेल्या आव्हानावर मुंबई हायकोर्टाने सुनावणी नाकारली असून माल्या भारतात कधी येणार याची माहिती आधी द्या असा स्पष्ट निर्देश त्याच्या वकिलांना दिला आहे। हिंगोलीच्या औंढा येथे आजोबांनी घरात एकटी असलेल्या नातीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। तक्रारीनंतर आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अमरावतीत संशयाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेनंतर दाम्पत्याची 2 मुले पोरकी झाली आहे। आता डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता देण्यात आल्याने तलाठाच्या सही स्टॅम्पची गरज संपली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे जमिनीचे व्यवहार जलद मार्गी लागणार आहेत। राज्यातील महापालिकांची निवडणूक डिसेंबरच्या 3ऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची ऑनलाईन बैठक घेतली। त्यात निवडणुकीसाठीची आमची तयारी असल्याचे बहुतेक आयुक्तांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असताना सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी नागपूर शहराचे नाव दीक्षाभूमी असे करण्याची मागणी केली आहे। या मागणीमुळे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नवी चर्चा सुरू झाली आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजा अडकून मुसळगाव ग्रामपंचायतीचे 2 कर्मचारी जखमी झाल्याची घटना गुरुवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 10:15 सुमारास घडली। या घटनेत एकाची डोळ्याची भुवई तर दुसऱ्याचा हात कापला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालाय। महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूरमध्ये होणार असून शनिवार रविवारीही कामकाज होणार आहे। अधिवेशनापूर्वी सिव्हिल लाईन्स परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।